आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. लहानपणापासून सायझिंगवर काम केले आणि पुढे पाऊल टाकत स्वतःचा 12 मागाचा व्यवसाय श्री सुरेंद्र गदाळे व सौ सुनंदा सु गदाळे यांचा होणार सन्मान. पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये इचलकरंजी येथील श्री सुरेंद्र गदाळे व सौ सुनंदा गदाळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आपल्या जन्मापासून ते आपल्याला कोणत्या प्रकारे आणि कसा संघर्ष करावा लागला, कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, वैवाहिक जीवनात पत्नी सौ सुनंदा यांचे सहकार्य कसे मिळाले, या संदर्भात श्री व सौ गदाळे दाम्पत्याने पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सोबत संपादक डॉक्टर युवराज मोरे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुरेंद्र विरूपाक्षे गदाळे. आपला जन्म? इचलकरंजी. इचलकरंजी. आपली जन्मतारीख? 9/7/1947. आपलं शिक्षण? 10वी. 10वी नंतरचा आपला पुढचा प्रवास? 10वी नंतर घरच्या परिस्थितीमुळे लगेच सायझिंग क्षेत्रामध्ये कामाला लागलो. आपलं लग्न कुठल्या साली झालं? लग्न 65 साली झालं. 1965 साली झालं. आपल्या वडिलांची थोडी आपल्या भावांची माहिती? वडील आणि आई दोघं पण त्यावेळेला होते. मला धरून 3 भाऊ आणि 3 बहिणी. लग्नानंतरचा आपला आई बरोबरचा प्रवास? लग्नानंतरचा आमच्या मंडळींच्या बरोबरचा प्रवास चांगला सुखात आनंदात होता. आपली मुलं? एक मुलगी, एक मुलगा, एक मुलगी, एक मुलगा अशी. बरं, आपल्या कामाबद्दल थोडक्यात आपलं काम? मला जर तशी सामाजिक आवड चांगली होती, त्यामुळे मी देवांग समाजाचा 45 वर्ष संचालक होतो. त्यामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये खूप नाव कमवलं. त्यानंतर मी चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीला संचालक झालो. चांगल्या अटीतटीची निवडणूक झाली. त्यामध्ये आमचं पॅनल पूर्ण बहुमतानं निवडून आला. त्यानंतर चौंडेश्वरी बँकेमध्ये तज्ञ संचालक म्हणून 5 वर्षे काम केलं. त्यानंतर मग रोटरीच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी सभासद झालो आणि 1920-12-13 साली तिथला 1 वर्षाचा फिरता अध्यक्ष होतो. त्यानंतर मग सामाजिक कार्य खूप काहीतरी करत आलो. जुने कपडे गोळा करायचे, ते पाठवायचे. त्यातले हेमंत कसला भरपूर कपडे पाठवले. इथं सुद्धा वृद्धाश्रम मध्ये कपडे दिले. निरनिराळे औषधं गोळा करायचे. टीबी यशवंतपुरच्या तिथं टीबी क्लिनिक आहे, त्यांना नेऊन पोच करायची किंवा ज्यांना लागेल त्या गरीब लोकांना द्यायचे. पुष्कळ विद्यार्थ्यांना वह्या वगैरे वाटल्या. थोडेफार कपड्याची मदत केली. आमच्या परिस्थितीत पण आम्ही गरिबांच्यासाठी खूप काम केलं. आपला मोठा मुलगा काय करतोय? तो कारखानदार होता, पण सध्या त्याची तब्येत बरोबर नाही आहे. लकवा मारला, त्यामुळे तो वेगळा राहतोय. आता सध्या तरी पॉवरलूम विकले. आणि 2 नंबर मुलगा? 2 नंबरचा सगळ्यात धाकटा मुलगा सध्या गुजरातमध्ये नर्मदा साखर कारखान्यावर कामाला आहे. जे म्हणून आहे तिथे. आपल्या मुली? थोरली मुलगी इथे चांदणी चौकामध्ये तिथे लग्न झालंय. तिला बी 2 मुले 1 मुलगा आहे. आणि धाकटी मुलगी ही देवरुखला ब्रह्माकुमारीमध्ये इन्चार्ज आहे. आतापर्यंतचा आपला प्रवास? आतापर्यंतचा प्रवास अतिशय म्हणजे समाधानी झाला. लहानपणी थोडीशी गरिबीमध्ये गेली, पण त्यानंतर कामाला लागल्यापासून चांगला आहे.
उत्तम आहे. छान माहिती दिली. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुनंदा सुरेंद्र गदाळे. आपला जन्म? इचलकरंजी. आपलं माहेरचं नाव? मालुताई रामचंद्र वरुटे. आपल्या माहेरची थोडीशी माहिती. आमचं वडील तसं साड्यांचं व्यापारी होते. नंतर लाकडी माग घेतले. नंतर आता लूम गाठल्यात, पेढ्या काढल्यात, भैरबिंब द्यायला. त्यांची प्रगती चांगली आहे. आपली भावंड? मला 5 भाऊ होतं, त्यातलं 2 गेल्यात, आता 3 आहे. बरं, आता आपल्या बाबांबरोबरचा लग्नानंतरचा प्रवास कसा? छान झालाय. तर थोडक्यात माहिती. म्हणजे आमच्या दोघांचा विचार आचार सगळं एकत्र येऊन आम्ही काय पण करायचं झालं तर दोघांच्या विचारानं कुठं जायचं तर दोघं संगत जायचं यायचं. हे सगळं अतिशय सुंदर हे केलेलं आहे. बरं, आपला थोडासा आपण जे आपलं घरगुती कामं आहे, आज आपण आऊचे पापड म्हणून प्रसिद्धी आहे आपली, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. आम्ही सुरुवातीला माझं भरपूर असं छोटं व्यवसाय झालं, शिलाई किंवा आणि काय तर असं वायडिंग घरचं. पण त्याच्यानंतर हे पापडाचं जे चालू केलं आम्ही, हे आता काय तर 10 वर्षाचं व्यवसाय आहे. हे प्रगती हळूहळू जास्त वाढतच गेलेलं आहे. त्याच्याबरोबर लोणची, चटण्या विकतोय, पापड करतोय. प्रवास आहे आपला छान. पापड पण प्रसिद्ध झालं ना, परदेशाला पण जातात. बरं, आपल्या सुना वगैरे? एक सून आहे ती नोकरीला आहे आणि एक सून आहे ती घरगुती काम करते. नातवंड किती आहेत आपल्याला? ती एका सुनाला 1 मुलगा आहे, एका सुनाला 1 मुलगी आहे. मुलगी इंजिनियर शिकायला, मुलगा लूमवर कामाला जातो. बरं, आता आपण दोघं इथे एकटेच असताय? हो, आम्ही दोघं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.